नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण तिदमे यांना उपमहापौर पदावरून डावलण्यात आल्यानं गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती। दरम्यान 2 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवीण तिदमे यांनी आपण नगरसेवक आणि महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती। मात्र आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तिदमे यांनी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर स्पष्ट भूमिका मांडली। पक्षप्रमुखांनी मला सांगितल्यानं मी माझा राजीनाम्याचा निर्णय मागे घेतलाय। महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा कोणताही राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उद्या मुंबईतील नंदनवन इथं उपमुख्यमंत्री त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सगळे गैरसमज दूर करून पक्षवाढीसाठी जे प्रयत्न करता येतील ते करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आम्ही तेच त्यांना सांगितलं की आतापर्यंत आपली अशी पद्धत आहे का गटनेता कोणाला करायचं हा पक्षाचा आदेश आहे। आपण जे काही इच्छुक असेल त्यांचे नावं पहिले मागवले पाहिजे होते। ते नावं न मागवता तो प्रकार झाल्यामुळे थोडीशी नगरसेवकांमध्ये नाराजी झाली। तर मी एक महानगर प्रमुख असल्यामुळे मी स्वतः मान्य संजय मोरेजी साहेब आहेत आमचे सचिव, त्यांच्याकडे जाऊन मी मागणी केली की साहेब याच्या पुढे काही पद द्याल तर निश्चित ते खालून ते सगळे नावं मागवा। ते नावं मागवून त्यानंतर पक्षप्रमुखांकडून आपण आदेश घ्या, कारण यामुळे पक्षामध्ये संभ्रम तयार होत आहे। तर त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी पण तसं सांगितलेलं आहे की तो निर्णय जो याच्या पुढे जो होईल तो खालून नावं मागवून जे काही इच्छुक असतील त्या इच्छुकांचा सर्व हे करून त्यानंतर पक्षप्रमुख त्याच्यावर निर्णय देतील व सचिव त्याप्रमाणे गटनेत्यांना पत्र देतील असा निर्णय झाला। संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याच्यानंतर सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन पण केलं। असं काही घटनाक्रम घडला होता नाही, त्या दिवशी नेमकं मी ठाण्यामध्ये साहेबांकडेच गेलो होतो। एक वैयक्तिक एक हॉस्पिटलचा इश्यू होता, त्या संदर्भात साहेबांना मी भेटायला गेलो होतो मध्येसाठी एका वैद्यकीय एक पेशंटसाठी। तर त्या दिवशी मी मिटिंगला मी नव्हतो, माझं बोलणं सुद्धा यांच्याशी झालं होतं। त्या दिवशी विलास सिद्धेंच्या सुद्धा घरी दावं होतं, ते पण त्या मिटिंगला नव्हते। व त्या मिटिंगमध्ये जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या अशा भावना होत्या की फक्त गटनेता कोण करायचा हे सगळ्यांनी मिळून ठरवा, ते नावं तुम्ही वरती पाठवा व त्यानंतर जी काही पक्षाची आपली पद्धत आहे तिचा वापर झाला पाहिजे, सगळ्यांची मागणी होती। त्यामुळेच हा थोडासा जो काही हे झाला आहे, पण निश्चित पक्षप्रमुखांनी उद्या ती बैठक घेऊन तो सुद्धा त्याच्यावर सगळा मार्ग निघणार आहे असं मला वाटतं। 100% सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत मी महानगर प्रमुख म्हणून त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि साहेबांनी उद्या त्यासाठीच बैठक आयोजित केली व सर्व नगरसेवकांना तिथे 1 to 1 बोलून ज्या काही भावना आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय याच्या पुढे निश्चित होईल असं मला वाटतं। पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतर सध्या कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं प्रवीण तिदमे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या प्रवीण तिदमे यांच्या राजीनाम्याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।